या देवतांना कधीही नाराज करू नका. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मोठ्या शुभवार्ता मिळणार. व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत चुकवू नका. सिंह राशीच्या लोकांनो, तुमच्या सगळ्या अडचणी आता दूर होणार आहेत. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा मोठ्या शुभवार्ता मिळणार आहेत, ज्या ऐकून तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. तुमच्या चारही बाजूला फक्त आनंद आणि समृद्धी असेल. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्ही कोट्यधीश होऊ शकता, हे मी पूर्ण विश्वासाने सांगतो. सध्या तुमच्या घरात 2 नागदेवतेचा प्रवेश झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला खूप सतर्क राहावे लागेल. जर तुम्ही चुकीच्या गोष्टी केल्या तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावर संकट येऊ शकते. पण जर हे नागदेवता प्रसन्न झाले तर तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होईल. आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की या नागदेवतांना कधीही नाराज करू नका, अन्यथा भविष्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. सिंह राशीच्या लोकांनो, कधी-कधी आपण नकळत अशा चुका करतो ज्याचा फटका आपल्याला संपूर्ण आयुष्यभर बसतो. त्यामुळे आजचा संदेश ऐकून कोणतीही चूक करू नका, नाहीतर त्याचा परिणाम गंभीर असू शकतो. तुम्ही दीर्घकाळापासून जीवनातील अडचणींना तोंड देत आहात, पण आता त्या सर्व संकटांचा शेवट होणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी समजणार आहेत, त्या तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक खोल आहेत. तुमचे जीवन आता पूर्णपणे बदलणार आहे. आता तोच जुन्या जीवनाचा काळ नाही, तर एक नवीन, अत्यंत समृद्ध आणि विशेष काळ येत आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळेल जी तुम्ही अनेक वर्षांपासून इच्छित होता. हा व्हिडिओ कोणत्याही परिस्थितीत चुकवू नका, कारण आता वेळ आली आहे काही विशेष गोष्टी समजून घेण्याची. तुम्ही त्या चुका टाळल्या पाहिजे, ज्या भविष्यात तुम्हाला संकटात टाकू शकतात. सिंह राशीच्या लोकांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा गुप्त रहस्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांची तुम्हाला कल्पनाही नव्हती. काही लोक असे आहेत जे तुमचे असूनही तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागत आहेत. ते तुमच्या सोबत असूनही तुमचे सर्वात मोठे शत्रू असल्यासारखे वागत आहेत. त्या शत्रूंचा अंत आता जवळ आला आहे, जे वर्षानुवर्षे तुमच्या मार्गात अडथळे आणत होते. आता तुमच्या जीवनात मोठे लाभ आणि अद्भुत शुभवार्ता येणार आहेत. ज्या दिवसाची तुम्ही वाट पाहत होता, तो दिवस आता समोर उभा आहे. होय, प्रिय मित्रांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात. आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या जीवनाशी संबंधित त्या शत्रूंचा पर्दाफाश करणार आहोत, ज्यांचे नाव ऐकूनच तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण होईल. कारण हा व्यक्ती कुणी सामान्य नाही, तर तोच आहे जो विविध प्रकारे तुम्हाला हानी पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहे. सिंह राशीच्या लोकांनो, फक्त एवढेच नाही, तर तुम्ही ज्या कामांमध्ये वारंवार अपयशी झालात, त्या प्रत्येक गोष्टीत या व्यक्तीचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप राहिला आहे. हा व्यक्ती तुमच्या जवळ राहून शांतपणे तुमच्या पाठीत वार करत राहिला आणि तुम्हाला याचा थोडाही अंदाज लागला नाही. होय, प्रिय मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक गुप्त रहस्य उघड होणार आहे, प्रत्येक गोष्ट स्पष्ट केली जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा, कारण आता तुमच्या जीवनात तो क्षण येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतःला राजा म्हणून अनुभवाल. तुमच्या जीवनात असा अनमोल आणि महत्त्वाचा काळ आला आहे, ज्यामध्ये मोठे बदल घडताना तुम्ही पाहणार आहात. आता तुमच्या आयुष्यात अनोख्या परिवर्तनाची सुरुवात होईल. ज्या क्षेत्रात तुम्हाला आतापर्यंत नुकसानच होत आले होते, त्याच क्षेत्रातून तुम्हाला प्रचंड लाभ मिळणार आहे. सिंह राशीच्या लोकांनो, एक भयंकर घटना घडणार आहे, जी तुमच्या शत्रूच्या बाबतीत होणार आहे.
शक्यता आहे की त्या व्यक्तीच्या जीवनात मोठा अपघात होऊ शकतो। हे देखील लक्षात घ्या की शनिदेवाची दृष्टी आता त्या शत्रूवर पडली आहे। शनिदेवाने त्याच्या प्रत्येक चुकीच्या कृत्यांची नोंद घेतली असून आता त्याला त्याच्या कर्मांचे फळ मिळणार आहे। शनीच्या 7.5 पासून कोणीही वाचू शकत नाही। जो व्यक्ती बराच काळ तुमच्या मार्गात अडथळे आणत होता त्याला आता त्याच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा मिळणार आहे। जो तुम्हाला रडवत होता तो स्वतः आता अश्रू गाळणार आहे। परंतु तुम्ही अजूनही त्या धोका टळला असे समजू नका। अजूनही काही लोक तुमच्या आयुष्यात आहेत जे तुम्हाला आनंदी पाहू इच्छित नाहीत। हे लोक तुमच्या जीवनात नकारात्मकता पसरवण्याचा आणि तुम्हाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। पण जसे म्हणतात, ज्याच्या पाठीशी देव असतो त्याला कोणीही हरवू शकत नाही। आणि मित्रांनो, तुमच्या मागे केवळ एक नाही तर अनेक देवी देवतांचे आशीर्वाद आहेत। तुम्ही वेळोवेळी दानधर्म करता, गरजूंना मदत करता आणि त्यामुळे देवतांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असतो। परंतु काही चुका अशा असतात ज्या तुमच्यावर संकट आणतात। सिंह राशीच्या लोकांनो, तुमची सर्वात मोठी चूक ही आहे की तुम्ही देवी देवतांकडून मिळणाऱ्या संकेतांकडे लक्षच देत नाही। अनेकदा तुम्हाला काही संकेत मिळतात पण तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता आणि यामुळे देवता जे तुमच्यासाठी शुभ घडवू इच्छितात ते नाराज होतात। जर तुम्ही या संकेतांना ओळखण्यात अपयशी ठरलात तर तुम्हाला हेही कळणार नाही की तुमच्या कुलदेवता किंवा इतर देवता तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत। अनेक वेळा आपल्या जीवनात काही चुका अनावधानाने होतात तर काही चुका आपण जाणून बुजून करतो। ज्या चुका आपण जाणून बुजून करतो त्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर नक्कीच पडतो। एकदा असे घडले की आमच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीच्या घरात अचानक एक नाग आला। अनेकांनी हे पाहून सांगितले की हा विषारी साप आहे, त्याला मारा, नाहीतर तो तुमच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो। पण त्या व्यक्तीने लगेच आमच्याशी संपर्क साधला। सिंह राशीच्या लोकांनो, त्यांनी विचारले की आता आम्ही काय करावे। आम्ही त्यांना सांगितले की हा नाग साधा प्राणी नसून तो एक दिव्य शक्ती आहे। देवतांनीच त्याला पाठवले आहे आणि ही तुमची परीक्षा आहे। मग आम्ही त्यांना सांगितले की हात जोडून त्या नागाची क्षमा मागा आणि आदरपूर्वक त्याला घराबाहेर पाठवा। आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी तसेच केले आणि अचानक तो नाग गायब झाला। आजूबाजूला कोणीही त्याला पाहू शकले नाही। तेव्हा लक्षात आले की तो फक्त एक संकेत होता, एक दिव्य उपस्थिती होती। जर त्या व्यक्तीने चुकीचा निर्णय घेतला असता तर त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले असते। म्हणूनच मित्रांनो, लक्षात ठेवा की हे दोन्ही नागदेवता तुमच्यावर विशेष कृपा बरसवू इच्छित आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तो चुकवू नका आणि संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी ऐकून तुम्ही भावुक होऊ शकता। पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना हात जोडून एक विनंती करू इच्छितो, जर तुम्ही अद्याप या व्हिडिओला लाईक केले नाही तर कृपया एकदा लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने 5 वेळा हर हर महादेव आणि जय बाबा भोलेनाथ लिहा। मित्रांनो, लक्षात ठेवा की हे दोन्ही नागदेवता तुमच्यावर विशेष कृपा बरसवू इच्छित आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तो चुकवू नका आणि संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी ऐकून तुम्ही भावुक होऊ शकता। पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना हात जोडून एक विनंती करू इच्छितो, जर तुम्ही अद्याप या व्हिडिओला लाईक केले नाही तर कृपया एकदा लाईक करा आणि खालील कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने 5 वेळा हर हर महादेव आणि जय बाबा भोलेनाथ लिहा।